हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा हा 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। तर त्याची संपूर्ण स्टिचिंग इथं पाहणार आहोत। तर या ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी याआधी शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर इथं बघा मी सर्व पार्ट आहे त्यांचे अस्तर आणि कापड जोडून घेतलेलं आहे। आता पुढचे पार्ट कसे जोडायचे ते पाहूया आपण। तर बघा इथं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाका असं बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या, त्यासाठी मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। आता इथे बघा पुढचे पार्ट जोडायचे आहे आपल्याला। तर इथं कटोरी बघा मी खालच्या साईडला सरळ बाजूने ठेवली आणि त्याच्यावरती बघा साईड पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवलेला आहे आणि अर्धा इंचाची मार्जिन पकडत आपल्याला दोघं पार्ट आहे ते जोडायचे आहे। तर इथं बघा तुम्ही मार्जिनमध्ये जेवढं एड केलेलं असेल तर त्यानुसार तुम्ही इथं दोघं पार्ट आहे ते जोडायचे आहे। तर बाकीचे पाव इंच पकडून असं शिलाई मारतात, पण पाव इंच न पकडता इथं अर्धा इंच घ्यायचं, म्हणजे फिटिंग आहे ती एकदम व्यवस्थित येते। आता इथे बघा डबल टिप लगेच टाकायची आहे आपल्याला। तर बघू शकता या पद्धतीने। आता इथे दोघं पार्ट आपण रेडी करून घेतलेले आहे। तर बघा इथं एक्स्ट्राचं थोडंसं वाटत होतं ते मी इथं कटिंग करून घेते। तर पहा या पद्धतीने आपण कटिंग करून घेतलं। आता पफ बघा एकदम व्यवस्थित आलेला आहे। तरीसुद्धा तुम्हाला एक ट्रिक सांगते बघा अजून एक। तर पुढचे जे आपण हुकपट्टीचे जे आहे, हुकपट्टी जिथे लावतो ते दोघं पार्ट एकमेकांवरती ठेवायचे आहे बघा, आणि या पद्धतीने त्यांची घडी घालून घ्यायची आहे। आता जिथे आपण बघा दोघं पार्ट जॉईंट केलेले आहे तिथून आपल्याला बघा एक टेप ठेवायचा आहे आणि तिथून 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर जिथं 2 इंच आलेलं आहे तिथं मी या पद्धतीने मार्किंग केलं आणि छोटीशी म्हणजे पाव इंचापेक्षा कमी अंतर घेऊन इथं टक्स घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे ब्लाऊजचा जो पफ आहे तो एकदम व्यवस्थित येतो। तर बघा मी प्रत्येक कस्टमरच्या ब्लाऊजला प्रिन्सेस कट असतो ब्लाऊजला, तर याच पद्धतीने टक्स घेत असते आणि तो ब्लाऊज जो आहे तो त्याचे पफसुद्धा एकदम व्यवस्थित येतो त्यांना आणि ब्लाऊज अंगामध्ये व्यवस्थित बसतो। तर त्यासाठी ही ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। आता दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण त्याच पद्धतीने जॉईंट करणार आहोत बघा। तर इथंसुद्धा मी कटोरी जी आहे ती खालच्या साईडला ठेवलेली आहे आणि इथं बघा आपण मुंड्याकडून जॉईंट करणार आहोत। तर या पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन पकडत आपल्याला गोलाकार फिरवत फिरवत जसं आपण आकार दिलेला आहे तसं फिरवत इथं जॉईंट करून घ्यायची आहे बघा। तर व्यवस्थित असं बघा या पद्धतीने सावकाशपणे आपल्याला हे दोघं पार्ट जॉईंट करायचे आहे। तर बऱ्याच त्यांची कमेंट येत होती की 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवा असं। तर कटिंगचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे आणि दोघं सोबत टाकायचं म्हटल्यावर व्हिडिओ जो आहे तो लॉंग होतो। तर त्यासाठी मी कटिंगचा वेगळा टाकला होता व्हिडिओ आणि हा स्टिचिंगचा तुमच्यासोबत वेगळा शेअर करते। तर हा सुद्धा तुम्ही नक्की पहा। तर बघा इथं पुढचे पार्ट आहे ते दोघं मी या पद्धतीने त्यांची घडी घालून घेतली, त्याच्यानंतर टक्सची मार्किंग करायची आणि या पद्धतीने टक्स शिवून घ्यायची आहे। आता इथे बघा कमरेला आपल्याला कमरपट्टी लावायची आहे पुढच्या भागाला। तर त्यासाठी इथं बघा मी 2 पट्ट्या कटिंग करून घेते, तर त्या मी 3 इंचच्या घेतलेल्या आहे। तर इथं सिंगल पट्टी मी यूज करते। तुमच्याजवळ जर डबल असेल तर तुम्ही डबल यूज करा, म्हणजे काय होतं पुढे आपण जेव्हा पट्टी लावतो तर ती क्रॉस पट्टीसारखी एकदम ब्लाऊज आहे तो एकदम व्यवस्थित बसतो तो। तर इथं बघा मी एका साईडची पट्टी शिवून घेतलेली आहे। आता आपल्याला या पद्धतीने एक पार्ट घ्यायचा आणि बघा जो पार्ट आपण अर्धा इंच शिवलेला आहे तो मी वरच्या साईडला ठेवलेला आहे आणि दोघं पार्ट जिथे जॉईंट केलेले आहे तिथे एक छोटीशी चून घ्यायची आहे बघा आणि अर्धा इंचावरती शिवायचं आहे आपल्याला ती पट्टी जी आहे ती कमरपट्टी। म्हणजे या पद्धतीने आपण जर ही कमरपट्टी लावली तर ब्लाऊज दिसायला पण छान दिसतो आणि अंगातसुद्धा व्यवस्थित बसतो। तर बघा मी या पद्धतीने आता दाबटीप देऊन दिली त्या पट्टीला। आता उलट्या साईडने फिरून घ्यायचं, एक्स्ट्राची पट्टी आहे ती कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर बघा आपल्याला जे आपण टीप टाकलेली आहे तिच्यावरती आपल्याला एक शिलाई टाकायची आहे बघा। तर खाली आपण दाबटीप दिली होती तर तिथं शिलाई न टाकता आपल्याला वरच्या साईडने टाकायची आहे, जिथं आपण ही पट्टी जॉईंट करतो आहे तिथं। तर बघा एकदम कोपऱ्यावरती मी टीप टाकून घेतली। तर बघू शकता इथे ब्लाऊजचं लूक एकदम व्यवस्थित आलेला आहे। आता एक्स्ट्राचे धागे वगैरे कटिंग करून घ्यायचे आणि इथंसुद्धा इथं टीप टाकून घ्यायची आहे, शिलाई मारायची। आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने शिलाई टाकून घेते आणि एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे।
तर खूप छान असं सुंदर बसलेला होता हा ब्लाऊज कस्टमरला. तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याच पद्धतीने बघा पट्टी या पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करायची आणि शिवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर शिवलेला पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायची ती पट्टी आपल्याला आणि अर्धा इंच शिवायचं आहे बघा खाली कमरेच्या साईडला. जिथं आपण दोघं पार्ट जॉईंट केलेले आहे तिथं छोटीशी चून घ्यायची आहे आणि या पद्धतीने शिवून घ्यायची आहे. परत वरती बघा आपल्याला दापटीप द्यायची. तर बघू शकता या पद्धतीने. आता उलट्या साईडने फिरून आपल्याला एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. जी पट्टी आपण जॉईंट केलेली आहे तर ती पट्टीला तिथं वरती बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. जसं मी इथं दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. तर पहा इथं व्यवस्थितपणे शिलाई टाकून घेतली. तर दोघं साईडला सुद्धा शिलाई टाकायची आणि एक्स्ट्राचे धागे आणि कापड असेल तर ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा या पद्धतीने मी कट करून घेतलं. तर बघा किती छान पफसुद्धा आलेला आहे. आता दोघं पार्ट बघा या पद्धतीने ठेवायचे. आता आपल्याला इथं बघा पुढचे जे हुक आणि लूप्स पट्टी आहेत ते लावायचे आहे. तर उलट्या हाताकडचा जो पार्ट आहे तर तो मी इथे घेतलेला आहे. तर पहा या पद्धतीने कापड व्यवस्थित पुरतोय की नाही ते चेक करायचं. तर जे पाठीमागचा जो गळा कटिंग केलेला होता तर तोच पार्ट मी इथं घेतलेला आहे. आता जो उलट्या साईडचा पार्ट आहे तर त्याला उलट्या साईडने ठेवलेलं आहे बघा. उलट्या हाताकडचा आहे तो आणि खालून पट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करून घेतली. त्याच्यानंतर 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन शिवायचं आहे आणि वरती परत एक दापटीप द्यायची आहे. तर या पद्धतीने आता बघा पट्टी जी आपण जॉईंट केलेली आहे लूज पट्टी तर ती या पद्धतीने फोल्ड करायची आपल्याला आणि ती फोल्ड करताना बघा मोजून घ्यायची. तुम्ही जर नवी शिकत असाल तर 1 इंचची यायला पाहिजे ती, म्हणजे आपण जी एक्स्ट्रा पट्टी जॉईंट करतो ती. तर काय होतं की पुढे आपण जेव्हा हुक लावतो तर ती गॅप वगैरे मध्ये दिसत नाही. या पद्धतीने व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो. आता दुसऱ्या साईडने बघा आपल्याला हुक पट्टी लावायची आहे. तर तो पार्ट जो आहे तर तो सरळ बाजूकडून ठेवायचा आणि 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊन आपल्याला हुक पट्टी आहे ती जॉईंट करायची आहे. वरून बघा इथं मी दापटीप दिली. त्याच्यानंतर बघा आतल्या साईडला ती पट्टी आहे ती व्यवस्थित फोल्ड होते त्यासाठी दापटीप द्यायची. आता व्यवस्थितपणे इथं बघू शकता मी आतल्या साईडला पट्टीला फोल्ड केलं आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. तर पहा इथं मी व्यवस्थितपणे इथं पट्टी आहे जॉईंट करून घेतली. तर इथं बघा दोघं साईडची आपण इथं हुक आणि लूज पट्टी जॉईंट केलेली आहे. आता गळा जो आहे थोडासा मला मोठा करायचा होता तर त्यासाठी मी इथं बघा मार्किंग करून घेतली. सर्वात पहिले बघा गळा जो आहे तो या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा आणि एक शिलाई टाकायची आहे. म्हणजे काय होतं आपण जर डायरेक्ट असं जर कटिंग केलं तर अस्तर आणि कापड ते वेगळं होऊन जातं. त्यासाठी तर पहिले शिलाई टाकून घ्यायची त्याच्यानंतर एक्स्ट्रा पार्ट असतो तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर पहा इथं मी या पद्धतीने फक्त मी जो पुढचा गळा आहे खाली तेवढंच वाढवलेलं मग तेवढं कटिंग करते. तर या पद्धतीने कटिंग केलं तर पुढचा जो गळा आहे तो व्यवस्थित राहतो आणि शोल्डर पुढच्या बाजूला येत नाही. आता दोघं पार्ट व्यवस्थित ठेवायचे बघा. तर इथं थोडंसं किंचित जास्त वाटत होतं ते मी इथं कटिंग करून घेतलं. आता व्यवस्थित दोघं पार्ट आलेले बघा. आता आपल्याला इथं जी पुढचा जो गळा आहे तर त्याला इथं गळपट्टी लावायची आहे. तर तुम्ही इथं पायपिंगसुद्धा करू शकता. तर मी इथं गळपट्टी लावणार आहे त्यासाठी या पद्धतीने आखून घेतलं. तिरकस धाग्यात या पट्ट्या कटिंग करायची आहे आणि 1.5 इंचच्या या त्यांचं आहे ते पट्ट्या 1.5 इंचचे घ्यायच्या आणि तिरकस धाग्यात या पट्ट्या आहे आपल्याला कटिंग कराव्या लागतात. तुम्ही पायपिंग करत असाल किंवा गळपट्टी लावत असाल ब्लाऊजला तर या पद्धतीने तिरकस धाग्यात या पट्ट्या कटिंग करायची आहे. तर मी अस्तरचं कापड घेतलं कारण ब्लाऊजचं कापड काय उरलं नव्हतं तर त्यासाठी. आता बघा गळपट्टी लावताना गळपट्टीची बघा या पद्धतीने फोल्ड करून घेतली मी आणि 1/2 इंचपेक्षा कमी अंतर पकडत आपल्याला या पद्धतीने बघा पट्टी जी आहे ती जॉईंट करायची आहे गळ्याला. तर बघा या पद्धतीने आता एक्स्ट्राचं इथं मी कटिंग करून घेते. आता छोटे छोटे कट्स मारायचे आपल्याला जेणेकरून ती पट्टी आहे ती आपली आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल. आता बघा नखाने व्यवस्थित प्रेस करायचं आणि ब्लाऊज मी उलट्या साईडने फिरून घेतला आहे तुम्हाला दिसत असेल आणि पट्टी जी आहे शिवली आपण तिचं एकदम असं कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे आणि अर्धा इंच कापड सोडला होता त्याला बघा आपल्याला
आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे आतमध्ये सुद्धा आपली पट्टी आहे ती फिनिशिंगमध्ये दिसते. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण तीच पद्धत यूज करूया. तर ही पट्टी जी आहे ती शोल्डरपासून जॉईंट करायची. तर पहा इथं मी या पद्धतीने शोल्डरपासून पट्टीला जॉईंट केलेलं आहे. तर 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घ्यायचं आहे जोडताना. आणि बघा इथं मी हुक पट्टीच्या इकडे अर्धा इंच पट्टी सोडलेली आहे. आता एक्स्ट्राची पट्टी कट करून घेतली बघा. आणि जिथं आपण हुक अटकवतो त्यासाठी तिथं मी डबल टिप टाकून घेते, म्हणजे हुकला जेव्हा लावणार तर ते शिलाई तिथे निघणार नाही त्यासाठी. आता पट्टी जी आहे ती एकदम व्यवस्थित फोल्ड होण्यासाठी प्रेस करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा पहिले आपण जो पार्ट शिवलेला होता तर तो त्याच्यावरती ठेवून पाहायचा आहे, म्हणजे आपण जी पट्टी जॉईंट करतोय तर ती दोघं साईडची बरोबर येते की नाही. तर नंतर जर आपण चेक केलं तर ती पट्टी आहे खालीवर होते, हुक आणि लूप्स पट्टी. तर तसं होऊ नये यासाठी पहिलेच आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आता इथे बघा ब्लाऊज तो पुढचा पार्ट आहे तर तो मी उलट्या साईडने फिरून घेतला आणि पट्टी जी आहे ती एकदम या पद्धतीने गळपट्टी लावून घेतलेली आहे. आता दोघं पार्ट बघा या पद्धतीने आपले इथं शिवून झालेले आहे. तर इथं बघा आता जो पुढचा जो पार्ट आहे तर उंचीनुसार तिथं जेवढे तुम्ही हुक लावले तर तेवढा ब्लाऊज जो आहे तो एकदम व्यवस्थित येतो. तर या पद्धतीने बघा आता मी या ब्लाऊजची हाईट थोडी कमी होती तर त्यासाठी इथं मी जेवढे शक्य होतील तेवढे इथं 5 हुक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर थोडं जवळ लावायचे असतील तर ते सुद्धा चांगलं आहे. तेवढा ब्लाऊज आहे तो पुढच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित दिसतो. तर इथं बघा आता आपल्याला पुढचं पार्ट आपला रेडी झालेला आहे तर फिटिंग करायची आहे. तर इथं बघा पाठीमागचा पार्ट मी सरळ बाजूने होता उलट्या साईडने ठेवून घेतला. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तर ते आपल्याला सरळ बाजूकडून ठेवायचे आहे. आता बघा शोल्डरच्या तिथं आपल्याला 1/2 इंचपेक्षा कमी अंतर घेऊ, म्हणजे एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचे धागे वगैरे कटिंग करून घ्यायचे. आणि या पद्धतीने बघा उलट्या साईडने आपल्याला अर्ध्या इंचावरती इथं शिलाई टाकायची आहे, म्हणजे शोल्डर आहे ते जॉईंट करायची आहे. तर गळ्याकडून बघा 2-3 टिपा एक्स्ट्रा टाकायच्या, म्हणजे ब्लाऊज घातल्यावरती तिथं गळ्याच्या साईडने शिलाई निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा आपण त्याच पद्धतीने सरळ बाजूकडून ठेवला आणि पाठीमागचा पार्ट आपला उलट्या साईडने आहे. आता इथे बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर एक्स्ट्राचे धागे वगैरे कटिंग करून घ्यायचे. तर पहा या पद्धतीने आणि उलट्या बाजूने फिरून घेतला ब्लाऊज मी इथं. आता बघा शोल्डर जॉईंट करताना अर्ध्या इंचवरती आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं आहे. आणि गळ्याकडे बघा शिलाई लॉक करायची 2-3 वेळा, म्हणजे काय होतं ब्लाऊज जेव्हा घालतो तेव्हा गळ्याकडून शिलाई निघत नाही. आता इथं बघा थोडंसं किंचित थोडं जास्त वाटत होतं ते मी इथं कटिंग करून घेतलं. त्याच्यानंतर बघा आपल्याला दोघं पार्ट व्यवस्थित इथं आपले शोल्डर जॉईंट झालेले आहे. आता बाही जॉईंट करायची आहे. तर त्यासाठी बघा बाहीसुद्धा आपल्याला चेक करायची आहे. तर पहा इथं उलट्या साईडने ठेवून घेतली मी बाही आहे ती. तर सर्वात पहिले बघा इथं बाहीचं सेंटर काढून घ्यायचं आणि कोणता पार्ट आहे तो पुढे जोडायचा आहे आणि कोणता मागे जोडायचा आहे तर ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं सर्वात पहिले. तर इथं बघा मी सेंटर काढून घेते बाहीचं. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा जो आपण दोघं पार्ट जॉईंट केलेले आहे, शोल्डर जॉईंट केलेले आहे तो पार्ट ठेवायचा, ब्लाऊज ठेवायचा. आणि इथं बघा हा जो पार्ट आहे तर तो पाठीमागच्या भागाचा आहे, म्हणजे उथळ भाग असतो तो पाठीमागच्या भागाचा असतो आणि खोल असतो तो पुढच्या भागाचा असतो. आता बाहीचं सेंटर काढले ते आपण शोल्डरचं जिथं बघा आपण शोल्डर जॉईंट केलेलं आहे तर तिथे ते सेंटर ठेवायचं आहे. आणि अर्धा इंचची मार्जिन घेत आपल्याला या पद्धतीने बाही जोडून घ्यायची आहे बघा. तर खूप सोपी पद्धत आहे. तर दुसऱ्या साईडने या पद्धतीने मी फिरवून घेतलेला आहे ब्लाऊजला. आता गोलाकार पद्धतीमध्ये जसा आहे ब्लाऊज तसा फिरवून घ्यायचा आहे, ओढायचं नाही तर काय होईल बाही जी आहे ती लांब होईल, ओढली जाते ती बाही, त्यासाठी म्हणजे व्यवस्थित फिटिंगमध्ये बसत नाही. आता बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला संपूर्ण बाहीला इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा इथं मी एका साईडची बाही शिवून घेतलेली आहे. आता बघा दोघं पार्ट व्यवस्थित पकडायचे म्हणजे फिटिंगच्या साईडने आणि तिथं आपण सरळ बाजूकडून एक टीप टाकून घेणार आहोत. तर मी इथं एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकते. तर पहा या पद्धतीने आणि खालीसुद्धा बाही व्यवस्थित पकडायची आहे बघा. आता एक्स्ट्राचा कापड दिसतोय तो कटिंग करून घ्यायचा, म्हणजे बाही कटिंग करतानाच आपण एक्स्ट्राची बाही कटिंग करत असतो, म्हणजे उरली तरी ती चालते पण कमी पडायला नको यासाठी.
तर बघू शकता इथं बाही मी एका साईडची सुद्धा चेक करून घेतली. तर जिथं आपण शोल्डर जॉईंट केलं तिथं सेंटर ठेवायचा आहे बाहीचा. आणि या पद्धतीने बघा, लांब बाही जर असेल, तुम्ही शॉर्ट बाही असेल तरीसुद्धा बघा सेंटर काढायचा बाहीचा आणि या पद्धतीने शिवायची आहे. तर पहा इथं मी व्यवस्थित अर्धा इंचची मार्जिन पकडत खालची बाहीसुद्धा व्यवस्थित पकडायची आणि आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे. तर बघा इथं दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला बाही फिरून घ्यायची आणि अर्धा इंचची मार्जिन पकडत आपल्याला व्यवस्थित इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा इथं मी जसं आहे तसं इथं राऊंड शेपमध्ये फिरवत आपल्याला इथं शिलाई टाकायची आहे बघा. तर इथं बघा मी संपूर्ण बाहीला इथं या पद्धतीने शिलाई टाकून घेतली. आता इथं बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला संपूर्ण अशी बाहीला इथं शिलाई टाकायची आहे. तर बघा इथं डबल टिप लगेच टाकायची आहे. जे पार्ट आपण जॉईंट करतो त्यांना डबल शिलाई टाकायची असते. आता इथे बघा सरळ बाजूकडून आपल्याला एक टिप टाकून घ्यायची आहे. तर या पद्धतीने दोघं पार्ट आहे ते व्यवस्थित पकडायचे आहे आपल्याला. तर बघू शकता इथं आणि एकदम कोपऱ्यावरती मी इथं शिलाई टाकून घेते. तर जे आपण इथं बाही जॉईंट करत असतो तर ते पार्टसुद्धा व्यवस्थित पकडायचे आपल्याला. म्हणजे खाली मुंड्यामध्ये कापड व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायचे आणि शिलाई टाकायची आहे. एक्स्ट्राचा पार्ट इथं कट करून टाकूया आपण. आता ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे. तर पहा इथं दोघं साईडने आपण या पद्धतीने ब्लाऊजला फिरून घेणार आहोत. तर व्यवस्थित इथं बघा जे आपण पार्ट व्यवस्थित शिवलेले होते सरळ बाजूकडून जिथं आपण टीप टाकलेली आहे तर त्या बाजूकडून आपल्याला एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. तर तुम्ही इथं 1/2 इंचावरती शिलाई टाकायची. तर पहा मी इथं दोघं पार्ट व्यवस्थित म्हणजे खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आहे आणि एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे. जसं आपण सरळ बाजूकडून आपण टाकली होती शिलाई तशीच. आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपण इथं टीप टाकून घेऊया. म्हणजे आपल्याला पुढचे जे मापं असतात फिटिंगची मापं टाकायला सोपं जातं. त्यासाठी सर्वात पहिले एक सरळ अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे. तर दंडघेर इथं 5.5 इंच. आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग इथं 9 इंच आणि खाली बघा इथं मी 8 इंचवरती मार्किंग करते. तर वरती आपण 9 इंच घेतलं तर खाली मी इथं 8 इंच घेतलेलं आहे आणि सरळ अशी लाईन आखून घ्यायची जसं मार्किंग आपण केलं आहे तसं. तर हवं तर तुम्ही खाली कमरेच्या तिथं 1.5 इंच आपण ब्लाऊज कटिंगमध्ये मार्जिन घेतलं होतं तर तिथं 1.25 इंच घेतलं तरी चालेल. आणि नंतर तुम्ही कमरेचं माप घेऊन ब्लाऊज तुम्हाला मापाचा दिला असेल तर तो घ्यायचा आहे आणि त्याची फिटिंग जशी असेल तेवढी तुम्ही एखादी शिलाई काढून घ्यायची आहे. म्हणजे फिटिंगसुद्धा व्यवस्थित येईल. आता दुसऱ्या साईडने सुद्धा 5.5 इंच दंडघेर घ्यायचं. त्याच्यानंतर बघा हुकपट्टी आपण एक्स्ट्राची लावलेली होती तर ती सोडून आपल्याला 9 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि तिघं पॉईंट या पद्धतीने जोडायचे आहे. आता सरळ अशी इथं शिलाई टाकायची आहे बघा. तर फिटिंगच्या ब्लाऊजनुसार तुम्ही शिलाई एक्स्ट्राच्या टाकायच्या. तर या पद्धतीने बघा आता आपण फिटिंग करून घेतली. ब्लाऊजला उलट्या साईडने फिरून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपला ब्लाऊज कसा स्टिच झालेला आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.